हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युवी दिस साईड. आणि आय होप की तुम्ही खूप छान मजेत असाल. आणि आज मी घेऊन आली आहे खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ, जो की आहे माझा होम टूर. आणि मी खूप लोकांनी मला रिक्वेस्ट केला होता की युवी तुझं घराचं प्लीज होम टूर दाखव. तर आज मी तुमच्यासाठी होम टूर करत आहे. तर चला तर मग आपण बघूया. ओके, तर जसं आपण एंटर करू तसं हे आहे पूर्ण शू रॅक. ओके, तर अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे शू रॅकला. हे ज्यूटचं ठेवलेलं आहे आणि इथे थोडे टी लाईट होल्डर्स, एलिफंट आणि हे अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि हे आहे माझं एंट्री डोअर. ठीक आहे, तुम्ही तिथे बघू शकता मी गणेशाचं असं लावलेलं आहे. ओके, चला तर आपण बघूया इनसाइड. टॅन टॅन, वेलकम टू माय हाऊस. तर हा आहे एंट्री एरिया आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एक्स्ट्राचं जे शू रॅक आहे ते मी केलेलं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता मिरर टाईप आहे. ते तुम्ही बघू शकता हे रोज गोल्ड थोडं कलरमध्ये मिरर आहे. आणि इथे मी खूप सुंदर असं डेकोरेट केलं आहे. बुद्धाची मूर्ती आणि 2 एलिफंट आणि टी लाईट होल्डर्स. आणि हे 2 ड्रॉवर्स आहे, म्हणजे ग्लासेस वगैरे गॉगल्स असतात. आणि इथे मी हेल्मेट्स आणि एक्स्ट्राचे जे शूज आहेत ना ते ठेवते. आणि तुम्ही इथे बघू शकता इथं पण सिटिंग एरिया आहे. ओके, आणि ही आहे माझी फेवरेट गणेशा पेंटिंग, जी की मी केलेली आहे. आणि ही मी सोशल मीडिया पण अपलोड केली असेल, तुम्ही बघितलीच असेल. ठीक आहे, तर ही माझी मी बनवलेली गणेशा पेंटिंग आहे. आणि तुम्ही हे बघू शकता किती सुंदर असं लाईटनिंग दिलेलं आहे इथे. तर हा होता एंट्री एरिया. आणि ह्या साईडला माझ्या लेफ्ट साईडला एक गेस्ट बेडरूम आहे. तर चला आपण ती बघूया गेस्ट बेडरूम. तर ही गेस्ट बेडरूम मी ॲज माझी क्राफ्ट रूम आणि माझे मेकअपचे यूट्यूब व्हिडिओ अँड ॲज वेल ॲज माझे हजबंडचं ऑफिस, वर्क फ्रॉम होम जे ऑफिस आहे ते पण ते करतात. तर चला इनसाईड मी तुम्हाला दाखवते. तर ह्या साईडला माझे हजबंडचं वर्क फ्रॉम होम ऑफिसचं सेटअप आहे. ठीक आहे, हा टेबल सेपरेटली त्यांच्यासाठी डेडिकेट आहे. अँड कम दिस साईड. ओके, हे जे वॉर्डरोब आहे यात माझं सगळं मेकअप अँड क्राफ्टचं जे मटेरियल असतं ते असतं. अँड सी दिस साईड, दिस इज टोटली माय मेकअपचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सेटअप आहे हा पूर्ण. तर हा असा मेकअपचा सेटअप. आणि इथे मी थोडे क्राफ्ट वगैरेचं किंवा जर्नलिंग किंवा काही एक्स्ट्राचं लॅपटॉपवर जे काम असतं ते मी ह्या टेबलवर करते. सेंटर. आणि इथे आहे माझी क्राफ्ट रूम, जी की माझी सर्वात फेवरेट प्लेस आहे माझ्या हाऊसमधली. ओके, कम इन साईड. सो बेसिकली हे होतं एक बाल्कनी, ते मी क्लोज करून असं एक पद्धतीचं रूम बनवून घेतली आहे. तर हे माझं रिसेंट वर्क आहे. हनुमान पेंटिंग मी करते रिसेंट ही. आणि तुम्ही बघू शकता इथे ह्या टेबलवर माझं सगळं मेसी क्राफ्ट थिंग आहे. तर मी इथे सगळं रेकॉर्ड करत राहते क्राफ्टचे थिंग्स. ओके, तो ही झाली माझी क्राफ्ट रूम. आणि ह्या साईडला असा पूर्ण एक मिरर आहे, फुल मिरर, ज्यात मी तुम्हाला हाय करते आता सध्या. ओके, सो ती रूम झाली. आणि परत आपण ह्या एंट्री साईडला आलो आहे. तर या इकडे एंट्री साईडच्या इकडे आपल्याला हॉल आहे. तर आम्ही हे असं पार्टिशन करून घेतलेलं आहे, वुडन पार्टिशन आहे हे. यामुळे ना आम्हाला हे सेपरेट आउट जो एंट्री एरिया आणि सेपरेट हॉल असं झालेलं आहे.
तर दिस इज अवर हॉल, यू कॅन सी. ठीक आहे, तर ह्या साईडला पूर्ण टी व्ही युनिट आहे. तर ह्या साईडला पूर्ण डेकोरेटिव्ह स्टफ आणि हे टी व्ही युनिट आहे. आणि ह्या साईडला पूर्ण सिटिंग सोफा अरेंजमेंट. इकडे आहे हॉलची बाल्कनी, यू कॅन सी. किती सुंदर हवा सुरू आहे आणि मस्त असा बँगलोरचा व्ह्यू इथून दिसतो. खूप सुंदर व्ह्यू आहे. ओके, तर हा होता हॉल. आणि चला आपण नेक्स्ट बघूया. तर असा एक छोटासा पॅसेज आहे आणि पॅसेजच्या साईडला हे आहे किचन, राईट साईडला. ओके, तर फर्स्ट आपण किचन बघून घेऊया. तर इथं मी असं किचनचं सेटअप केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दिस इज माय किचन, फुल येल्लो अँड ग्रे कॉम्बिनेशन. इथे मी माझं फूड प्रोसेसर ठेवलेलं आहे. हे माझं फूड प्रोसेसर आणि असं आहे किचन. आणि इकडे ही ड्राय बाल्कनी आहे. तर ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन आणि थोडं डिशवॉश अरेंजमेंट करायचं आहे. आणि ह्या साईडने पण या, इकडे ह्या साईडने एक विंडो आहे. तर इथं मॉर्निंगच्या वेळेस सूर्याची किरणं येतात. तर हा पूर्ण असं जो ओपन आहे हा पॅसेज, म्हणून खूप सुंदर व्हेंटिलेशन आहे, एअर व्हेंटिलेशन. ओके, आणि किचनच्या जस्ट अपोजिट तुम्ही बघू शकता हे पूर्ण क्रॉकरी युनिट करून घेतलं आहे. आणि इथे मी माझं मंदिर आहे छोटंसं, खूप सुंदर. आणि त्या साईडला जे आहे ते मायक्रोवेव्ह आहे, हे मायक्रोवेव्हचं जागा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी हे 2 ट्रॉलीज केलेले आहेत, गार्लिक आणि पोटॅटो आणि ओनियनच्या ट्रॉलीज केलेल्या आहेत. आणि इथे पण सगळे बॉक्सेस वगैरे ठेवायची. आणि हे माझं खूप सुंदर असं मंदिर आहे, छान असं मंदिर, छोटंसं पण सुंदर. तर ह्या सगळं पूजेचं साहित्य मी ठेवलेलं आहे. आणि हा आहे माझं छोटंसं डायनिंग टेबल. हा ॲक्च्युली आम्ही बाल्कनीसाठी घेतला आहे, पण सध्या रेनी सीझनमुळे आम्ही हा इथंच ठेवला आहे. आणि इकडे आहे माझं छान ओके, हे पुन्हा क्रॉकरी. आणि हा असा प्लॅटफॉर्म करून घेतला आहे, जेणेकरून इथं बसूनच ब्रेकफास्ट वगैरे हे 2 ड्रॉवर्स, याच्यात सगळं खायचे आम्ही आयटम्स होतो, जेणेकरून आयुषला पटकन भूक वगैरे लागली तर तो त्याच्या हाताने घेतो. आणि इथे सुद्धा माझे एक्स्ट्राचे क्लोथ्स आणि ते आहे. आणि हा बघा हा छोटा, आणि हे बघा हे लाईट्स वगैरे लागलेत. आणि हे थोडंसं मी DIY केलेलं आहे माझं स्वतःच. इथून आपण एंट्री होतो आयुषच्या रूमसाठी. तर किचनच्या एक्झॅक्ट शेजारीच की आयुषची रूम आहे. चला तर एंट्री करूया आपण आयुषच्या रूममध्ये. तर ही आयुषची रूम आहे. आणि हा तुम्ही बघू शकता हा कार बेड आहे. हा डबल बेड ॲक्च्युली बाहेर खेचला तर डबल बेड होतो आणि असा आपण सिंगल पण म्हणून ठेवू शकतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण ॲव्हेंजर थीम्स. आणि हे असे इथे टेडी बिअर्स ठेवलेले आहेत त्याचे, ठीक आहे. हा टेडी बिअर आणि इथे पूर्ण टॉईज, त्याच्याकडे भरपूर टॉईज आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही मिनियन्सचं स्टिकर वगैरे लावलं आहे. आणि हे मी आयुषचं हे बनवून घेतलं आहे. हे बघा, हे असं आयुषचं नाव बनवून घेतलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही विंडो पण खूप सुंदर अशी आम्ही ते सगळे टॉईज वगैरे ठेवायला
केलेली आहे आणि इथून पण खूप छान असा व्ह्यू दिसतो बाहेरचा. आणि हा टेबल जो आहे हा पण मी असं डेकोरेट केला आहे. तुम्ही ह्या फ्रेम्स पण बघू शकतात. खूप छान मोटिवेशनल कोट्स आहे याच्यावर. ओके, आणि यानंतर इकडे या. तर हा जो पॅसेज आहे हे आहे अशा प्रकारे हे बेसिन आहे कॉमन. आणि या साईडला कॉमन वॉशरूम. ओके, तर इथे छोटं वॉशरूम आहे. आणि आपण जी फर्स्ट बेडरूम पाहिली होती गेस्ट बेडरूम त्याला सुद्धा एक अटॅच बाथरूम आहे. आणि हा आहे कॉमन बेसिन. आता आपण नेक्स्ट बघणार आहे मास्टर बेडरूम. ओके, तर याच्या कॉमन बेसिनच्या शेजारी मास्टर बेडरूम स्टार्ट होते. तर चला इनसाइड मी तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवते. आणि ही आहे मास्टर बेडरूम. आणि तुम्ही ते बघू शकता 3 पेंटिंग्स त्या मी हँडमेड बनवलेल्या आहे. आणि ते क्लॉक पण मी रेझिनचं वॉल क्लॉक बनवलेला आहे. हा इकडे आमचं वॉर्डरोब आहे, स्लायडिंग वॉर्डरोब. आणि ह्या साईडला असे कर्टन्स वगैरे. आणि ही आयुषची बाईक. आणि त्या साईडला ते हँगिंग्स 2 लाईट्स आम्ही जॉईन केलेले आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात हे एक स्टँड आहे. तर ह्या स्टँडवर ना मी रोज उद्याचे लागणारे कपडे प्रेस वगैरे करून ठेवते. जसं आयुषचे युनिफॉर्म झाला, नंतर नेक्स्ट हे झालं टॉवेल्स. आणि ह्या साईडला आहे ड्रेसिंग टेबल. ओके, आणि ही आहे आमची वॉशरूम. ओके, बाल्कनी आहे. ही अशा प्रकारे एक मोठी बाल्कनी आहे या साईडला, सेम लाईक अ हॉल. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे सेफ, स्टे अँड हॅपी. बाय बाय.